नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही सकाळी उठताच सर्वात आधी काय करता? जर तुमचं उत्तर हे आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा अलार्म आहे. कारण सकाळी उठल्यावर झाडू मारणं ही सवय तुमच्या नशिबाला झाडून टाकते. होय, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला म्हणाल, हे मला आधीच कोणी का सांगितलं नाही. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशा 25 पेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहेत. घरात लक्ष्मी येते की जाते, सकारात्मकता वाढते की दारिद्र्य राहते, याचा संपूर्ण गुपित या एका व्हिडिओत उलगडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणं. धार्मिक वास्तुशास्त्रानुसार झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. झाडू ही साधी गोष्ट नाही, ती लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे. भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते, कारण सकाळी घरात शुभ शक्तींचं आगमन होत असतं आणि झाडूने त्या शक्ती झाडल्या जातात. नंबर 2, ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणं आत्मिक आणि आर्थिक नुकसान ठरतं. जर एखादी स्त्री पहाटे झाडून घेते आणि दरवाजा बाहेर झाडते, तर तिच्या हातून दररोज सौख्य व सुखसमृद्धी स्वतःहून बाहेर झाडली जाते. नंबर 3, सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारणं. यामुळे काय होतं, शरीरातील प्राणशक्ती गळते. विज्ञानानुसार शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते. तुम्ही झोपेत उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते. शक्तिहीनता, थकवा, मानसिक चिडचिड हे याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसू शकतात. सकाळच्या झाडूपासून घरात येणारे अपशकुन परिणाम तयार होतात. ती दिवसभर वाद, तणाव, वैरभाव निर्माण करतात. नंबर 6, मुलांमध्ये आळस, अभ्यासात मन न लागणं, चिडचिड होणं, मोठ्यांच्या आज्ञेचं पालन न करणं, हट्टीपणा करणं, अशा मुलांमध्ये तक्रारी हळूहळू तुम्हाला जाणवू लागतात. नंबर 7, देवघरात जाण्याची इच्छा होत नाही. सकाळी झाडू केल्यावर मानसिक शांतता जाते. त्याचा थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा आपल्या होत असतो. नंबर 8, घरात आजारपण वाढतं. शास्त्रात सांगितलं आहे की सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा, स्नान, ध्यान यात व्हावा. पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीराला त्रास, आजार, ताप आणि थकवासुद्धा वाढतो यामुळं. आणि सकाळी झाडू मारणं का टाळावं, यासाठी टाळा आणि याऐवजी हे एक काम नक्की करा. 9, पहाटे झाडू न घेता आंघोळ करा. शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा, ध्यान करा. त्यामुळं तुमच्या सकारात्मक लहरी तुमच्यामध्ये तयार होतील. आता बघा, झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे मग तुम्ही म्हणाल, तर सकाळी 7:30 ते 9:30 ही वेळ योग्य आहे. त्यानंतर घरातील वातावरण जागृत होतं आणि लक्ष्मीचा वास्तव्य सुरू होतं. झाडू कधीही उभा ठेवू नये असं म्हटलं जातं. का, तर ते म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो. तो नेहमी आडवा ठेवावा आणि देवघराच्या जवळ अजिबात झाडू ठेवू नका. झाडू बेडखाली अथवा सोफा सेट खाली कधीही ठेवू नका. यामुळं घरामध्ये सतत वाद निर्माण होतात. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यानं पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतो आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावासुद्धा निर्माण होतो. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात लक्ष्मी प्राप्तीचे 10 रहस्यमय उपाय. सकाळी उठल्यावर हे कामं तुम्हाला नक्की करायचे आहेत. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्रवसने देवी या महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मीचं सातत्य यामुळे आपल्या घरामध्ये टिकून राहतं. जर घरामध्ये आर्थिक चणचण सतत भासत असेल तर कोणतेही 8 दिवस सलग कचऱ्याच्या डब्याला एका दगडाने ठकठक वाजवत असे म्हणा की, हे अलक्ष्मी माता, माझ्या घरी लक्ष्मी माता आली आहे, तर तू निघून जा. असं मोजून 8 वेळा 8 दिवस तुम्हाला म्हणायचं आहे. यामुळं पैशाची आर्थिक चणचण होत नाही आणि घरामध्ये पैसा येऊ लागतो. 7 वाजण्यापूर्वी गाईला 2 पोळ्या आणि थोडा गूळ नक्की अर्पण करा. हे उपाय घरातील कर्त्या स्त्रीने केले तर घरात आर्थिक तेज येतं. झाडूच्या टोकाला हळदीनं स्वस्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा. झाडताना लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते असं म्हणा.
रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाची जोडी व्हा. यामुळं गुप्तदोष, पितृदोष आणि नजरदोषसुद्धा दूर होतात. आता काही वास्तू टिप्स आपण पाहणार आहोत, ज्या घरामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी आणतात. झाडू कधी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका, कारण त्या दिशेला सूर्याच्या आणि सकारात्मक शक्तींच्या लहरी असतात. झाडूवर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो. त्यानंतर लगेच झाडूला थोडं गंगाजल शिंपडून ठेवावं, जर चुकून आपला पाय लागला तर. संध्याकाळी झाडू मारू नका, कारण ती वेळ लक्ष्मीच्या वास्तव्याची असते आणि झाडू नेहमी झाकून ठेवा. कोणालाही सहज दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला झाडून ठेवायचं आहे. झाडूला उघडा ठेवणे म्हणजे घराच्या गुप्त शुभ शक्तींना उघड करणे असं होतं. पैशासंबंधित 5 शुभ अशुभ रहस्यमय संकेत कोणते आहेत? तर बघा, लक्ष्मीचा आशीर्वाद की तो इशारा समजला जातो. जर झाडू अचानक तुटला तर ती दुःखाची आणि आर्थिक नुकसान आपल्याला आता झेलावं लागणार आहे. जर आपल्या घरात झाडू वारंवार सापडत नसेल, बघा, घरात दुष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते. झाडूने घर झाडताना जर शेंडा पुढे वाकडा होत असेल ना झाडूचा, तर घरातील सदस्यांवर कोणीतरी दृष्ट टाकलेली असते असं मानण्यात येतं. झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागत असेल तर लक्ष्मीचा इशारा आहे की घरात बरकत किंवा घरात बदल घडवा. जर झाडू घेताना तो हातातून निसटून गेला, एखादा अतिमहत्त्वपूर्ण कार्य होणार नाही, अशा वेळी कामं रद्द ठेवा. सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्यात अशा 5 गोष्टी बघा कोणत्या आहेत. घरात धन, ऐश्वर्य आणि सौख्य नक्की नांदेल. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा न चुकता दररोज जप करा. घराच्या मुख्य दरवाजाला गंगाजल शिंपडा. तुळशीला 7 प्रदक्षिणा दररोज घाला. यामुळं तुमच्या घरात सौख्य वाढेल. देवघरात धूप दीप लावा आणि घंटा वाजवा. आपण जे काही करतो किंवा मनापासून श्रद्धा ठेवून करा, यामुळं खरंच फरक पडतो. आपल्या मनामध्ये शंका आली की झालं, तर मग आपण वारंवार निगेटिव्ह विचार करतो, मग काहीही फरक पडत नाही. मित्रांनो, सकाळची वेळ हा दैवशक्तीची वेळ असते. या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर सुद्धा आपल्या होत असतो. झाडू खरेदी करताना नेहमी शनिवारच्या दिवशी खरेदी करावा व जुना झाडू जर तुम्ही फेकून देणार असाल तर तो देखील तुम्हाला शनिवारच्या दिवशीच फेकून द्यायचा आहे. आणि बघा, गुरुवारच्या दिवशी कधीही नवीन झाडू खरेदी करू नका आणि जुना झाडू देखील फेकून देऊ नका. या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. अशामुळे घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी नाराज होऊन निघून जाते व न जाणारी दारिद्र्यता घरामध्ये आपल्या येत असते. तसंच एकादशी दिवशी कधीही झाडू फेकून देऊ नये. यामुळे भगवान विष्णूंची कृपा कधीही अशा घरावर राहत नाही. ज्या घरामधील झाडू एकादशी दिवशी फेकून दिला जातो त्या घरामध्ये झाडू देखील लक्ष्मीचं स्वरूप आहे, म्हणून एकादशी दिवशी ही चूक करू नये. तसंच शुक्रवार, मंगळवार हे देखील लक्ष्मीचे वार आहेत. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नवीन झाडूची खरेदी करू शकता, परंतु घरातील जुना झाडू मात्र या शुक्रवारच्या दिवशी तुम्ही फेकून देऊ नये. अमावस्येच्या दिवशी देखील झाडू फेकून देऊ नये. याउलट अमावस्येच्या दिवशी झाडूचं पूजन करणं अतिशय उत्तम मानलं जातं. या छोट्या छोट्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असतं. बघा, रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतः झाडून आपली सुख समृद्धी झाडून घालवतो हे आपण विसरून चालणार नाही. आजपासून एक नवा नियम पाळा. पहाटे झाडू नको, प्रार्थना हवी, शुद्ध विचार हवे. शुद्धता, स्वच्छता लक्ष्मी मातेला आवडते, पण त्यासाठी योग्य वेळी सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर स्वच्छ ठेवण्यापासूनच आपल्याला करायचे आहे. तर ही होती छोटीशी माहिती. ही माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.